फोडा आणि किल्ले बांधा, म्हणजे त्याचे किल्ले बांधा किंवा नवीन नवीन गोष्टी करा, ट्रेकिंगला जा, छान नव्या नव्या गोष्टी करा सुट्टीमध्ये तुम्हाला. हिवाळा चांगला ऋतू असतो फिरण्याकरता. एन्जॉय दिस अँड टेक केअर ऑफ युअर हेल्थ. कारण हिवाळ्यामध्ये तुम्ही म्हणून थोडस सांगते, हिवाळा हा असा ऋतू त्याच्यामध्ये आपण जे काही खातो ना ते वर्षभरात आपण बँकेमध्ये कसे पैसे जमा करतो, तर आपल्या शरीरामध्ये जी बँक असते ना ती सगळी हिवाळ्यामध्ये जमा होते. तर तुम्ही जे काही खाल ना आता हिवाळ्यामध्ये तुम्ही भरपूर खाऊ शकता, ते सगळं पचून जाईल. कारण की थंडी असते ना, तर गुड क्लायमेट टू डायजेस्ट फूड वेल. तर आणि फूड पण बघा तुम्हाला आता तिथे व्हरायटी ऑफ फूड मिळेल. म्हणजे चांगलं आता पावसाळ्यानंतर बऱ्यापैकी भाज्या आलेल्या असतात मार्केटमध्ये. तर हे सगळं खाल्लं ना की शरीरामध्ये सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स सगळं भरून घ्यायचं. सुट्टी पण असते, दूध आणि चांगल्या हेल्दी फळं बिळं दिवसभर घरी असतो ना आपण, त्या चांगलं टाइम टेबल बनवून चांगलं आता मी हे खाणार आहे, आता मी ते पिणार आहे, असं दिवसभराचं शेड्यूल चांगलं बनवून घ्या आणि चांगले हेल्दी घरातले पदार्थ करा आणि खा. नुसतं आईला कामाला लावू नका, मला सुट्टी आहे हे करून दे. स्वतः वर्क विथ युअर मम्मी अँड सी की किती इम्पॉर्टंट कुकिंग खूप महत्वाचं काम आहे बरं का, सगळ्यांना जमत नाही. दुसरं महत्वाचं, जेव्हा तुम्ही ते कराल ना तेव्हा तुमचं बुक मधलं जे काही नॉलेज आहे ना, तुमच्या पुस्तकातलं जे नॉलेज आहे ना, तुम्हाला प्रॅक्टिकली बघता येईल. तुम्ही जेव्हा ते सगळे व्हेजिटेबल्स बघाल तर ह्याच्यामध्ये हे, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, याच्यामध्ये फायबर आहे, तुम्हाला बघता येईल ना. नुसतंच रेडीमेड काय खायचं, करून बघायचं. सो वेन यू विल डू इट, तेव्हा तुम्हाला त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी समजतील ज्या ऑलरेडी बुकमध्ये आहेत, ठीक आहे नाही. आणि आईची पण मदत होईल. बरं आहे ना, आईला त्रास दिला नाही की तुमचं टेन्शन कमी होईल, सुट्टी तुमची सुखात जाईल. सो तुमचा पण फायदा, आईचा पण फायदा. शिवाय नवीन गोष्टी शिका. अँड कुकिंग इज बेसिक स्किल, ते सगळ्यांना यायला पाहिजे. सो एव्हरीबडी शुड ट्राय दिस. आईला मदत करा म्हणजे खरी मदत करा, कामं वाटून ठेवायची मदत करू नका. ऑल राईट. सो ऑन दॅट नोट वी विल स्टार्ट विथ अवर नेक्स्ट टॉपिक, जो आपण मागच्या वेळेला सुरू केला होता, डिझास्टर मॅनेजमेंटचा एंड. आपण हे पण बोललो होतो की डिझास्टर्स कॅन बी नॅचरल कॅलिमिटीज अँड दे कॅन बी टाइप्स ऑफ नॅचरल कॅलिमिटीज. त्याच्यामध्ये पूर असेल किंवा वणवा पेटला असतो जंगलामध्ये तसा असेल, किंवा अतिवृष्टी असेल किंवा भूकंप असेल, बरोबर. हे सगळे सुनामी, आपण ह्या गोष्टी बोललो होतो. ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझास्टर्स, नॅचरल कॅलिमिटीज कधीही कुठेही हिट होऊ शकतात. त्या आल्यानंतर आपण काय करायचं, स्वतःचा जीव कसा वाचवायचा आणि लोकांना कशी मदत करायची, ह्याच्या बेसिक ज्ञान आपल्याकडे असायला पाहिजे. हा लेसन वाचून ते आपण एक्सपर्ट होणार. You switch off your camera. Your visuals are not clear. Voice is breaking. Yeah. Yes, ma'am. क्या अभी मेरी आवाज ठीक से आ रही है? नेटवर्क नहीं, ठीक है. Now it is very well. Okay. ऑलराईट, चालेल. तर आपण हे डिस्कस करत होतो की अशा नॅचरल डिझास्टर्स किंवा कॅलेमिटीज जेव्हा येतात तेव्हा आपल्याला त्याचं बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. हा धडा वाचून घ्या, आपण त्या विषयातले एक्सपर्ट होणार नाहीये, पण आपल्याला काही बेसिक गोष्टींचं ज्ञान जरूर येईल, जे की आपण बघा आपल्या 10th स्टँडर्ड पर्यंतच्या सगळ्या सिलेबसमध्ये आपल्याला जनरल नॉलेज ऑफ द थिंग्स अराउंड अस, त्यालाच आपण सामान्य विज्ञान म्हणतो की नाही. तर ते तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टींचे असे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यात तुम्हाला सगळ्यातलं थोडं थोडं करता येईल. सगळ्यातली थोडी माहिती मिळून जाईल बाय द टाइम यू विल पास युअर 10th एक्झाम. जगामध्ये कोणत्या प्रकारच्या अंडर ते तुम्हाला सगळं समजेल. त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आणि ह्याच्याकरता काही महत्वाचे स्किल्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तर पॅनिक नाही व्हायचं, नाहीतर समोरच्या माणसाला बरं नाही आपणच रडत, असं उपयोगाचं नाही. आणि अशी विचार करा, अशी माणसं डॉक्टर झाल्यावर काय होणार आहे. सो you have to understand this and you have to work very thoughtfully under this situation of disasters. So disaster management is the study of how you can cope up with the disasters, with the natural calamities which come abruptly. तुम्हाला माहित पण नसताना असे सगळे प्रसंग येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही माहितीच नसते की असं काय होणार आहे. असं आणखीन पण विचित्र डिझास्टर्स असतात बघा. तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल किंवा बातम्या ऐकत असाल तर तुम्हाला असे ना अपघाताचे काय ऐकले असतील. कुठल्या तरी घाटावरती खूप जबरदस्त भूकंप ऍक्सिडेंट झाला, त्या 2 गाड्यांच्या ऍक्सिडेंटमुळे मागच्या पुढच्या गाड्या पण अफेक्ट करतात. किंवा कधी तर रेल्वेचे पण ऍक्सिडेंट होतात, बरोबर. आता 1-2 महिन्यापूर्वी जेव्हा तो ऑपरेशन सिंदूरच्या आसपास ते गुजरातमध्ये ते एरोप्लेन क्रॅश झालं होतं, ते पण एक डिझास्टर होतं.
त्याच्यामध्ये ते कोणाच्या हातात नव्हतं की नाही, म्हणजे ते तर फ्लाय करणार होतं, ते विमान चाललं होतं वरती आणि तिथेच ते क्रॅश झालं. तर अशा परिस्थितीमध्ये तिथल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी सिच्युएशन बघून काय केलं पाहिजे ह्याच्या करताचं बेसिक नॉलेज आपल्याकडे असावं. ठीक आहे. अर्थक्वेक बद्दल आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं. अर्थक्वेक म्हणजे काय असतात? भूकंपाचे हादरे जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपल्याला जाणवतात, तर कुठल्या तरी एका सेंटरवरून ते सुरू होतं, ज्याला आपण एपिसेंटर म्हणतो. जिथे हे सेंटर असतं तिथे आजूबाजूला खूप जास्त इम्पॅक्ट होतो आणि मग ह्या लहरी पुढे 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 जशा जातात तशा तशा त्या कमी इंटेन्सिटीच्या होतात. बरोबर. म्हणजे कसं होतं, या भागामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट होईल, इकडे थोडं कमी होईल, इकडे आणखी थोडं कमी होईल आणि कदाचित या घरापर्यंत तर त्याचा काही इफेक्ट पण होणार नाही. जितकं तुम्ही लांब जाल त्या एपिसेंटर पासून तसं तसं त्याचा परिणाम कमी कमी होत जातो. ठीक आहे. त्याची जी रेक्टर स्केल असते त्याच्यावरती आपण त्याचं मोजमाप करतो की किती इंटेन्सिटीचा हा भूकंप आहे. त्याचे इफेक्ट आणि कॉजेस आपण मागच्या वेळेला खूप डिस्कस केले होते डिटेलमध्ये, की आपण काय काय करतो, नॅचरली काय काय होतं आणि त्याचे परिणाम काय काय होतात. प्रिकॉशन्स टू बी टेकन एट द टाइम ऑफ अर्थक्वेक हे पण आपण बघितलं होतं, की जेव्हा भूकंप होतात तेव्हा काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आपल्याला. वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. इफ यू आर ॲट होम, घरामध्ये असेल तर अशा ठिकाणी स्वतःला सुरक्षित ठेवा जिकडे तुमच्या अंगावरती वस्तू पडणार नाही. बरं, आपल्या घरामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या डोक्याच्या वरती खूप साऱ्या भिंती असतात, छत असतं, पिलर्स असतात, काही वस्तू असतात, पंखे बिंखे बरंच काही असतं. भिंत गडबडली, तुटली, फुटली तर ते आपल्या अंगावर पडू शकतं. त्याचं वजन आपल्याला झेपणार नाही, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. म्हणून लाकडाच्या, सोफ्याच्या खाली किंवा खुर्चीच्या खाली किंवा डायनिंग टेबलच्या खाली, पलंगाच्या खाली अशा ठिकाणी जिकडे वरनं काही पडलं तर तुम्हाला काही लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला सुरक्षित राहायचंय बघा. दुसरं, जिथे तुम्ही आहात तिथे काहीतरी हालचाल करत राहायची. असं जे असं बसून नाही राहायचं, नाही तर सगळं अंगाकडून जातं आणि मग बाहेर पडणं मुश्किल होतं नंतर सगळं झाल्यावर. बाहेर असलात तर तुम्हाला कुठल्या तरी मोकळ्या ठिकाणी, शक्य तितक्या मोकळ्या ठिकाणी जायला पाहिजे. जिथे आजूबाजूला बिल्डिंग आहेत, लोक आरडाओरडा करतात, पळतायत, खूप वस्ती, अशा ठिकाणी नाही थांबायचं. दुसरं महत्वाचं, जितके जितके सगळे आपल्या इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन्स आहेत सगळे पटापटाने बंद करायचे. अशा वेळेला शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता खूप जास्त असते, त्याच्यामधनं आग सगळीकडे पसरू शकते. सो सगळ्यात महत्वाचं, लपण्याच्या आधी तुम्ही सगळे तुमचे मेन स्विचेस बंद करून टाकायला पाहिजे. दुसरं, अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग द अर्थक्वेक. असा भूकंप वगैरे तुम्हाला काही जाणवलं तर ह्या गोष्टी आकर्षाने टाळायच्या. अवॉइड युजिंग लिफ्ट. लिफ्टने अजिबात जायचं नाही, धावत जायचं खाली. डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. आपण मग अशीच बोललो होतं की कुठल्या तरी अनकम्फर्टेबल कंडिशन मध्ये खूप वेळ बसून नाही राहायचं, काहीतरी हालचाल करत राहायची. त्याच्यानंतर जसं आपण म्हणालो की आग पकडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे सगळे मेन स्विच बंद करून टाकायचे. अंधार झालाय, कॅन्डल लावून बघू, हे लावून बघू, माचीस द्या बरं, माझा काय फोनच बघतो वगैरे, असला काही विचित्रपणा करायचा नाही. कुठली गोष्ट कशी आजूबाजूला पडली तुम्हाला काही माहिती नाहीये आणि कोण कशाने आग पकडू शकतं हे माहिती नाही, म्हणून काहीच करायचं नाही, शांत बसायचं. टॉर्च किंवा बॅटरी असं आपल्याकडे असलं तरच त्याचा वापर करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला काय माहिती इमर्जन्सीमध्ये तुम्हाला टॉर्च किंवा बॅटरी लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये एक इमर्जन्सी बॉक्स असला पाहिजे, वन इमर्जन्सी बॉक्स. ह्याच्यामध्ये काय काय पाहिजे? टॉर्च, बॅटरी, एखादी दोरी, बरोबर. फर्स्ट एड साठीचं काहीतरी त्याच्यामध्ये औषध, क्रीम, पट्टी, बँडेज, बरोबर. आणि पाण्याची बाटली बिटली, असं बिस्किटचा पुडा, ते तुम्ही काय मधनं मधनं काढून क्लीन करून परत वापरू शकता, पण अशा महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये असायलाच पाहिजे. आणि स्पेशली अशा एरियाजमध्ये जिकडे अशा धक्क्यांची शक्यता खूप जास्त असते, तिथल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला पाहिजे. जसं एक बघा, तुम्हाला एक अंदाज असेल, ज्या लोकांची घरं नदी तीराच्या आजूबाजूला असतात की नाही, त्यांना माहिती असतं की खूप जास्त पाणी आलं, पाऊस पडला तर आपल्या घरामध्ये ते पाणी शिरणार आहे. ते तयारच असतात की जर खूप जास्त पाऊस पडला तर आपल्या घरामध्ये पुराचं पाणी शिरेल. ते पूरग्रस्त भाग असतात ना बरेचसे, म्हणजे सखल सखल भाग म्हणजे खोल भाग, जिथे वस्ती असते आणि जिथे समोरच नदी असते, अशा ठिकाणी त्या लोकांना अंदाज असतो की ह्याचा परिणाम काय होऊ शकतो, बरोबर. तर त्यांच्याकडे या गोष्टीची तयारी असते, त्यांचं सामान, कपडे बिपडे ते असेच ठेवू शकतात जेणेकरून त्यांना इमर्जन्सीमध्ये पटकन निघता येईल, बरोबर. स्वतःचा जीव वाचवणं अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं.
आणि नंतर आपण बघितलं होतं अर्थक्वेक रेजिस्टंट किंवा प्रूफ बिल्डिंग्स कसं बांधलं पाहिजे. ते तर बांधलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काय उपयोग आहे. आता जर आपल्याला माहिती आहे की भूकंपाच्या धक्क्यामुळे बिल्डिंग पडतात, तर आपण असं कन्स्ट्रक्शन तयार केलं पाहिजे की त्या बिल्डिंगांना डॅमेज कमीत कमी होईल आणि त्यातनं जीवितहानी पण कमीत कमी होईल. आता आज आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहे, दॅट इज फायर. हा पुष्पा द फायर नाहीये, हा फायर द डेंजर आहे. फायर इज अ नॅचरल कॅलेमिटी और मॅनमेड कॅलेमिटी. तुम्हालाच विचारलंय, सांगा बरं रे, हा जो फायर आहे हा नॅचरल आहे का मॅनमेड आहे? काय वाटतं तुम्हाला? नॅचरल. नॅचरल. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आले म्हणून नॅचरल आहे का? असं काही नाहीये. बरोबर, नॅचरल पण आहे, मॅनमेड पण आहे. बघा, जंगलामध्ये आपण आता आधी जंगलाचा विचार करूया. उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहितीये ऊन खूप तापलेलं असतं तेव्हा, आणि सगळीकडे खूप कोरडी हवा असते, बरोबर. अशा याच्यामध्ये सगळ्या झाडांच्या फांद्या बिंद्या ज्या असतात चांगल्या कोरड्या झालेल्या असतात. तुम्ही बघितलं असेल खूप ठिकाणी गवत पण असं वाळून गेलेलं असतं, बरोबर. लांब लांब पर्यंत जंगलांमध्ये अशी परिस्थिती असते. अशा कंडिशन मध्ये झाडांच्या फांद्या जरी एकमेकांवर घासल्या गेल्या ना हवेमुळे किंवा हालचालींमुळे, जोरात हवा आली, झाडाच्या फांद्या एकमेकांना घासल्या गेल्या की ठिणगी पडते आणि ती खाली जर पडली आणि तिथे जर कोरडा कोरडा असा गवत किंवा असा कचरा असला तर सगळ्याच्या सगळा पुढचा भाग जळत 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 जातो. ते झालं नॅचरल कॅलॅमिटी, नैसर्गिक आपत्ती. ही आग तुम्ही नाही लावली, ही आपोआप लागली. आता मागच्या वर्षीच्या आसपास त्या अमेझॉनच्या जंगलामध्ये अशी आग लागली होती. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल ते हॉलिवूड वगैरे ज्या आहेत ना तिकडचे, त्या सगळ्या एरियामध्ये अशीच जो वणवा पसरला होता तो खूप दिवस तिकडच्या हवेमुळे तो आणखीन पसरत 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 गेला. कोरडी हवा असते ना उन्हाळ्यामध्ये, तर ऑलरेडी आग लागलेली होती आणि ती खूप ठिकाणी पसरत गेली. लोकांची घरं बिरं काय 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 काय, त्या हॉलिवूडच्या आजूबाजूला खूप श्रीमंत लोक राहत होते, सगळ्यांची घरं गेली आगीमध्ये. जीव वाचले हीच मोठी गोष्ट आहे, बरोबर. दुसरं आहे मॅनमेड कॅलॅमिटी. नॅचरल तर ती आहे, अशा पद्धतीने झाली तर ती नॅचरल आहे. मॅनमेड कशी? तुम्ही गेलात जंगलामध्ये कॅम्पिंग करायला, चला रे आपण जाऊया तिथे शेकोटी करू, कॅम्प फायर करू. रात्रीच्या वेळेला जंगलामध्ये गार वाटतं, तुम्ही उन्हाळ्यात गेलात तरी सुद्धा. जंगलामध्ये टेम्परेचर रात्रीच्या वेळेला कमीच असतं, कारण की तिथे खूप पाणी मुरलेलं असतं पावसाचं, बरोबर. झाडच झाडं असतात आणि अशी तिथे ग्रीनरी असते, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये तिथे भरपूर साचलेलं असतं सगळं, आणि उन्हाळ्यामध्ये ते सगळं पाणी बाहेर येतं, म्हणजे झाडं ते सगळं पाणी वापरतात त्यांच्या स्वतःच्या वाढीकरता. तर इन जनरल पावसाळ्यानंतर सुद्धा रात्री तुम्ही कधी जंगलात गेले तर तिथलं टेम्परेचर रात्रीचं जरा कमीच असतं. तर उन्हाळ्यामध्ये लोकांना फार हौस असते, एक तर सुट्ट्या असतात, काहीतरी कॅम्पिंग करून बघायची हौस असते. स्पेशली कॉलेजमध्ये जाणारे जे युवक युवती असतात त्यांच्यासाठी तो अभ्यासाचा पण एक चांगला मोसम असतो, कारण की पावसाळ्यामध्ये जाणं रिस्की असतं. जंगलामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात आणि डेंजरस गोष्टी पण असतात. उन्हाळ्यामध्ये तसं नसतं, बरं असतं सगळं. सो भरपूर असे कॅम्प तुम्ही बघितले असेल, काजवा महोत्सव वगैरे वगैरे भरपूर काही काही सुरू असतं. उन्हाळा हा स्पेशल ऋतू असतो अशा ठिकाणी भटकण्याचा. उलट कुठेतरी फिरायचं तर जंगलात जाऊया, जरा गारवा असतो, झाडं बघायला मिळतात, वेगवेगळे पक्षी, असा पण अभ्यास करणारे लोक असतात. म्हणजे मी असं काही म्हणत नाहीये की सगळे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायला जातात, पण देर आर टाइप्स ऑफ पीपल हु गो फॉर टाइप्स ऑफ रिझन्स इन द जंगल्स, बरोबर. तिथे गेल्यानंतर कॅम्पिंग करतात, तिथे कॅम्प फायर करतात. कोणाकोणाला असते मस्तपैकी कशवर कश मारायची सवय, सिगरेट विगरेट फुंकत बसतात, थंडी आहे काय, यू कॅन्ट से ना. आणि अशा पद्धतीने खाली पडलेला जो काही त्यातनं माचीसची काडी असेल किंवा सिगरेटचं थोडूक पडलं असेल, काही असू शकतं, तुम्ही ते निघून जाल तुमचं कॅम्प फायर झाल्यानंतर, आणि तिथे पडलेल्या त्या छोट्याशा ठिणगीचा कधी वणवा होईल तुम्हाला माहिती नाही. तुम्ही तर निघून जाल, कॅम्प बी आटपलं, चला रे आपण जाऊया, तुम्ही समोर असतात तुम्ही विझवालच ना. तुम्ही निघताना झाल्यानंतर काय करणार तुम्हाला काय माहिती तिथे काय परिस्थिती आहे, करेक्ट. सो अशा पद्धतीने माणसाच्या चुकांमुळे सुद्धा आग लागते. गाडीत न जाता जाता काहीतरी जळणार टाकलं बाहेर, खाली फेकून दिलं, तिथे जर आग पेटण्यासारखी परिस्थिती असेल तर ते वाढतच जाणार आहे. सो अशा परिस्थितीमध्ये इट इज अ मॅनमेड कॅलॅमिटी. टाइप्स ऑफ फायर. आता आगीचे प्रकार हे माहिती असलं पाहिजे. वी मस्ट नो दॅट टाइप्स ऑफ क्लास ए फायर, दिस इज मेड ऑफ सबस्टन्स.
Common flammable materials are their fuel sources: wood, clothes, coal, papers, etc. This fire can be put out with water. हे क्लास ए फायरचं लक्षण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या सॉलिड पदार्थांपासूनच सगळीकडे आग पेटते. म्हणजेच कोणते कोणते ज्वलनशील पण स्थायू पदार्थ. त्याच्यामध्ये लाकूड आहे, कपडे आहेत, कोळसा आहे, पेपर आहेत. अशा सगळ्या वस्तू ज्या आपल्या घरात आहेत, बघा, विचार करून बघा, आपल्या घरामध्ये लाकडी फर्निचर आहे, कपडेच कपडे आहेत आपल्या घरामध्ये. बघा जरा कपाट उघडून स्वतःच, त्याच्यामध्ये एक नवा शर्ट ठेवायला नाही. काय? बरोबर ना? कपाट उघडून बघा, एक नवीन, अरे शर्ट सोडा, एक हँकरची ठेवायला जागा नाही. एवढे कपडे आपल्या कपाटामध्ये आपण कोंबून ठेवलेत. आता दिवाळी आली, आपण नवीन कपडे घेऊ. विचार करा. क्लोथ्स, टाइप्स ऑफ क्लोथ्स, 100 प्रकारचे कपडे असतात. आपण अंगात घालतो तेच नाही. चादरी, बेडशीट्स, त्याच्यानंतर पडदे, त्या उशांचे कव्हर, डायनिंग टेबल असेल त्याच्यावरचे वेगवेगळे कपडे, हे भगवान, पर्स असतात. विचार करू नका तुम्ही, एवढे कपडे असतात. पाय पुसणे पण असतात कॉटनच्या. घरामध्ये खूप कपडे असतात वेगवेगळे. एका जरी कुठल्या तरी याला आग लागली तरी पण ती पसरत पसरत बऱ्याच ठिकाणी जाऊ शकते. ठीक आहे ना? कोल तर कोळसा. कोळसा आपल्या घरामध्ये सहसा नसतो. आजकाल कोणी कोळशाचा वापर करून स्वयंपाक करत, सगळ्यांकडे एलपीजी आलेले आहेत, थँक्स टू आपलं जे चांगलं गव्हर्नमेंट आहे. आणि पूर्वी तुम्हाला माहितीये, अगदी आता गेल्या 10-12 वर्षापर्यंत पण खूप साऱ्या घरांमध्ये वॉशरूम पण नव्हते आणि एलपीजी सिलेंडर पण नव्हते. म्हणजे मी स्पेशली त्या भागामध्ये म्हणते दुर्गम भाग, एकदम दुर्गम, म्हणजे जिथे ट्रान्सपोर्टची सोय नाही, जिथे गाडी जात नाही, तिथे कोण सिलेंडर घेऊन जाणार? विचार करा बरं. सिलेंडर काय एक छोटीशी चॉकलेट आहे, मोठी तळ असते. तर अशा ठिकाणी जिथे लोकवस्ती खूप विरळ आहे, लांब लांब आहे, अशा ठिकाणी खूप तिथले लोक कसे स्वयंपाक करायचे? चुलीवर स्वयंपाक करायचे. कोळसा, लाकूड जमा करून ठेवणं. अजून पण खूप ठिकाणी चुलीवरती स्पेशल स्वयंपाक केला जातो, किंवा चुलीवर पातेल्यामध्ये पाणी आंघोळीचं गरम केलं जातं. ते स्वाभाविक आहे. ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेले रिसोर्सेस वापरताय, ते ठीक आहे, पण स्वयंपाक त्याच्यावर अवलंबून नाही ना आता. पण कोळसा बिळसा ह्या गोष्टी पूर्वी लोकांकडे कायम भरलेल्या असायच्या, कारण की तेव्हा पर्यायच नव्हता. बरोबर ना? अरे रोज आपल्याला जेवायला लागतं. जेवायचं असेल तर तुम्हाला चूल तर पेटवावीच लागेल ना. त्याच्याकरता तुम्हाला वूड, कोल जमा करून ठेवायचे लोक. पेपर, पेपर तर मस्त गोष्ट आहे ना. आता बघा ना, दिवाळीचे सगळे फटाके, सगळ्यावर पेपर असतो, पटकन जळतो की नाही? मी तर लहान होते तेव्हा, आता लहान काय अजून पण, मला तर ते बॉम्ब बिम फोडायला फार भीती वाटते. तर मग मी काय करायचं माहितीये, आम्हाला ही आयडिया सांगितली होती. असा न्यूजपेपरचा लांबच्या लांब असा रोल बनवायचा, की मी जरा माझा कॅमेरा ऑन करू का? जर तुम्हाला असं वाटलं की माझा आवाज येत नाही तर मला सांगा, मी पुन्हा बंद करेन. तर आम्ही काय करायचो माहितीये का, असा पेपर असतो की नाही न्यूजपेपर, त्याची अशी गोल गोल गुंडाळी करायची आणि त्याला असं एका बाजूला पणतीला लावायचं आणि पळत पळत जायचं, लांब ठेवायचं. मग तो पेपर हळूहळू जळतो ना इथपर्यंत. मग तो लक्ष्मी बॉम्ब असायचा, त्याच्या असं कोपऱ्यावर ठेवायचा. मग तो जळत 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 जाईल आणि फुटेल. तोपर्यंत मग आम्हाला पळायला वेळ मिळायचा. अजून पण मी असेच फटाके फोडत नाही. फटाका फुटला पाहिजे, पण आपल्याला काही व्हायला नाही पाहिजे. आणि तेव्हा ती खूप भीती वाटायची. आणि तेव्हा ती एक ऍड पण यायची दिवाळीला. एक मुलगी असते छोटी आणि ती काळा चष्मा घालून येते आणि म्हणते की मला माहित नव्हतं आणि मी असाच फटाका फोडला आणि त्याचं सगळं माझ्या डोळ्यात गेलं आणि माझे डोळे गेले. ती ऍड मी लहानपणी प्रत्येक दिवाळीला लागायची. फटाके फोडायच्या आधीच ती ऍड यायची. त्याच्यामुळे मला फार भीती वाटायची. पण आता मला समजलंय की असे आवाजाचे फटाके फोडायचे नाही, आता छान प्रकाशाचे फटाके फोडते. तर दरवर्षी फटाके फोडते, पण मी काय फोडते माहितीये का, पाऊस आणि चक्री. आणि ते असे वेगवेगळ्या रंगाचे असतात ना, त्या काय म्हणतात त्याला, त्या अशा गोल गोल फिरवतो आपण त्या सुरसुऱ्या नाही, त्याने आपण लावतो ना ते पाऊस, आणि ते पाऊस वगैरे लावतो ना आपण, ते मला त्याच्यात काही टेन्शन नसतं, त्याला काही होत पण नाही. ते बाजूला जमा करून ठेवायच्या सगळ्या त्याच्या त्या कांड्या आणि एका बाजूला जमा करून दुसऱ्या दिवशी टाकून द्यायच्या डस्टबिन मध्ये. झालं की नाही, सोपं, त्यात काही रिस्क नाही. त्या लवंगीचे, आमच्या लहानपणी तुम्हाला नाही, लवंगीची अशी माळ असायची ना, तर आमच्या आजूबाजूला सगळे आमचे ते भाऊ बहीण वगैरे सगळे ना एक एक लवंगी काढायचे आणि असे टाकून फेकायचे हातातनं. विचार करायचे काय हे डेंजरस काम. आणि नंतर तर पुढे मोठं झालं, ती माळाच्या माळा अशा घ्यायचे, पेटवायचे, फेकायचे, हातातनं फटाके फोडायचे. अजून पण माझ्या आजूबाजूला खूप छोटी मुलं ते हे सगळं करतात आणि त्यांना भीती नाही वाटत.
मला काय म्हणायचंय, आगीशी खेळण्याचा उद्योग आहे हा. आपला जीव सांभाळून सगळं करायचं. कुठला सण आपल्याला हे नाही सांगत की जा रे शहाणपणा करा. आधी विचार करायचा की याचा काय परिणाम होऊ शकतो. अरे तुम्हाला ह्यातनं एक खरा खरा किस्सा सांगते, कारण दिवाळी आली आहे आणि माहिती नाही आपलं पुढचं लेक्चर कधी होईल नाही होणार. आज तर आपला सगळा सिलेबस संपेल. म्हणजे भावाचा खरा खरा किस्सा आहे. त्याने, आता आपण ते पाऊस आणि हे चक्रीबद्दल बोललो ना, भुईचक्र, असा एक पाऊस लावला माझा भाऊ, म्हणजे मावस भाऊ. तर एवढा मोठा त्याने आणला होता, तो मोठाच्या मोठा असा, आणि तो लावला तिकडे. आणि वाट बघत होतो, तसं थोडंसं पेटला आणि आता येईल बाबा, भरपूर मोठा पाऊस असा उडेल, तर तो काही उडायलाच तयार नाही. बाकीला 4, 5, 6 फटाके फोडून झाले आजूबाजूला, तो तसाच होता. शेवटी त्याला असं वाटलं हा काय फुटत नाही, तर तो त्याच्या जवळ गेला आणि त्याने ना पायाने त्याला असं मारलं आणि फेकणार होता. तर ते मारल्यावरच तो फुटला आणि त्याच्या पायावरच, म्हणजे पायाच्या स्किनच्या इकडे ते सगळं त्याला लागलं. सो ते सगळं जळलं. तो जळलेला होता आतमधून, तो ठसठसत होता, फक्त फुटत नव्हता. म्हणजे मुलांनो, असेही फटाके असतात जे दिसतात की हे बुजलेले आहेत, पण ते बुजलेले नसतात. सो टेक केअर ऑफ इट. तुम्हाला मुद्दाम सांगते, काही काही घटना मी स्वतः ऐकलेल्या आहेत, बघितल्या नाहीयेत, पण फोनवर आम्हाला समजलं. आधीच मी भित्री आहे फटाक्यांच्या बाबतीत, तरी ऐकून तर मी गेलेच नाही त्यावर्षी. मी आपले रेग्युलरली दरवर्षी जे 2 माझ्या आवडीचे फटाके, ज्याच्यात रिस्क कमी आहे, ते फटाके फोडून येते. लहान असं होतो ना आम्ही, तेव्हा आम्हाला 2 गट होते, माझा वेगळा, माझ्या भावाचा वेगळा. हे तुझे बॉम्ब, हे तुझे बॉम्ब, हे तुझ्या सुरसुऱ्या, हे तुझ्या सुरसुऱ्या, असे 2. आणि मग रॉकेट पण असायचे. 2 बॉक्स तुझे, 2 बॉक्स तुझे. मी भांडून घ्यायचे, हे माझे आहेत. पण फोडायची वेळ आली तर वेळ नाही, यार गप्प तू घेऊन टाक, मला नकोय, मला भीती वाटते. तुझे मला हे 2 बॉक्स आहे, माझे हे सगळे बॉक्स तू घे. पण आता एवढ्या वर्षांनंतर पण दिवाळी आली की मला हे सगळं आठवतं की हे खूप रिस्की असतं बरं. आपल्याला खूप मोठं वाटलं, पण काळजी घ्यायला पाहिजे, कारण आपण खरंच आधीशी खेळत असतो त्याच्यामध्ये, हो की नाही. क्लास ए फायर, सॉलिड सबस्टन्सेस, सगळे फटाके त्याच्यामध्ये येते, बरोबर. दुसरं क्लास बी फायर, लिक्विड सबस्टन्सेस. आता लिक्विड पदार्थांना आग लागते का? फायर्स कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड, पेट्रोल, ऑइल, वार्निश, सॉल्व्हंट्स, कुकिंग ऑइल, पेंट्स एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टींना आग लागू शकते. तुम्ही पेट्रोल पंपावरती कधी वाचलंय का, इथे फोन घ्यायचे नाही, डू नॉट पिकअप द कॉल. जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावरती असं तिथे लिहिलेलं असतं आणि ते नाही उचलायला पाहिजे, तिथे आग पेटू शकते आणि गाडी उडू शकते. सो तेव्हा आपण कधीच पेट्रोल पंपावरती रिस्क का घ्यायची? सांगितलं ना नाही करायचं, मग नाही करायचं, बरोबर. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे फ्लेमेबल लिक्विड्स आहेत, हे जळतात म्हणूनच गाड्या चालतात. विचार करा, पेट्रोल आणि डिझेल टाकलेल्या ज्या काही गाड्या असतात त्याच्यामध्ये फ्युएलच पेट्रोल आणि डिझेल आहे. आपण जेव्हा आपली गाडी इग्नाइट करतो तेव्हा त्याला बर्निंग होतं आणि ते जळतं आणि त्या हीटमुळे आपली गाडी पुढे जाते आणि म्हणून तर मागून धूर निघतो की नाही. सो हे लिक्विड सबस्टन्सेस बर्न होतात, राईट. कुकिंग ऑइल जळतं ते. ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि जेव्हा ते आग पकडतात तेव्हा फायर, त्याच्यामध्ये ऑल दी सबस्टन्सेस आर लाइटर दॅन वॉटर, देअरफॉर फायर एक्सटिंग्विशर्स कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश फायर. ह्याच्यावर पाणी नाही ओतायचं. नो 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 नो, हे सगळे पाण्यापेक्षा हलके आहेत. कुकिंग ऑइल वर तरंगतं आणि पाणी खाली असतं, बरोबर की नाही. पाण्यामध्ये तेल टाकून बघा, पाणी खाली तेल वर. ह्या सगळ्या हलक्या पदार्थांवर तुम्ही पाणी ओतून काहीच उपयोग होणार नाही. पाणी खाली जाणारे वरच्या वर तरंगतील आणि जळतच राहतील. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर टाकायला पाहिजे. ते CO2 BO2चे सिलेंडर येतात की नाही, हा, त्याच्यामध्ये ते फिरवायचे त्याच्यामध्ये. क्लास सी फायर, गॅशियस सबस्टन्सेस. आता याच्यामध्ये सगळे गॅसेस. फायर्स कॉज ड्यू टू ऍसिटिलीन, हाऊसहोल्ड गॅस म्हणजे LPG वगैरे हे सगळे. आता इथं गॅस आहेत ना, हे कसे बुजवायचे, ह्याच्याकरता पण ते सिलेंडर्स येतात कार्बन डायऑक्साईडचे. क्लास जी फायर, केमिकल सबस्टन्सेस. आता आपण आणखीन डेंजरस गोष्टींकडे चाललेलो आहे. फायर्स कॉज ड्यू टू कंबस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम, sodium and calcium which react with water at normal room temperature. Magnesium, aluminum and zinc react with water at high temperature. When both these groups combine with water, it explodes. Baga. Fires caused due to combustible metals like potassium, sodium, calcium. तुम्हाला मी सोडियमचा किस्सा सांगितला नसेल, आय मस्ट टेल यू. आमच्या कॉलेजमधला किस्सा आहे, माझा फेवरेट किस्सा आहे. मी सगळ्या बॅचेसना सांगते, जेव्हा जेव्हा सोडियमचा उल्लेख येतो मी हा किस्सा सांगते. आम्ही 11वीला होतो आणि आम्हाला सोडियम फ्युजन टेस्ट नावाची एक टेस्ट होती. केमिस्ट्री लॅबमध्ये आम्ही गेलो होतो. सोडियम हा खूप भारी मेटल आहे, इतका रिएक्टिव्ह आहे की तो सगळ्यांशीच रिएक्ट करतो, म्हणून त्याला केरोसिनच्या बॉटलमध्ये ठेवलेलं असतं.
असे पिवळ्या पिवळ्या रंगाचे तुम्हाला असे दगडासारखे भाग दिसतील त्याच्यामध्ये बुडालेले. मग त्यातनं एक असा चमच्याने काढायचा आणि त्याला कापायचा. आपण तसा ऍपल कसा कापतो आपण, सेम तसाच तो सोडियम मेटल कापला जातो. तो मेटल आहे पण तो खूप सॉफ्ट आहे. असा कापला की काय होतं, त्याचे 2 तुकडे होतात आणि आतला जो भाग आहे ना तो एकदम असा चमकतो, एकदम शायनिंग वाला. त्याच्या समोर तर चांदीची शायनिंग पण काही नाहीये, इतका मस्त चमकतो. आता त्या आतल्या चमकलेल्या भागामधनच आम्हाला ती रिएक्शन करायची होती. आधीच सांगितलं होतं की सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह. इट रिॲक्ट्स विथ वॉटर, इट रिॲक्ट्स विथ एअर. तर तसंच ठेवा. एक्सपेरिमेंट झाला की ठेवून द्या. मग पण आपल्या कॉलेजमध्ये असे नमुने असतात जे काहीतरी करून बघूया म्हणून तो सोडियमचे छोटे छोटे तुकडे घेऊन गेले. बॉईज बाथरूम मध्ये गेले आणि तिथे हात धुवायला गेले आणि तिथे नळ सुरू केला आणि खिशातनं टाकलं सोडियम. तो काय ब्लास्ट झाला, सिंक तर फुटलंच. आजूबाजूला जी मुलं होती आतमध्ये घाबरून बाहेर आली आणि इतकी मूर्ख मुलं होती. केमिस्ट्री लॅबच्या बाजूलाच जे बाथरूम होतं तिकडे जाऊन प्रयोग केला. केमिस्ट्री लॅब मधल्या सगळ्या पिऊन काकांना माहिती होतं की आज काय प्रयोग झालाय आणि इथे काय झालं याचं कारण पण समजलं होतं. सगळ्यांना पकडून आणलं, प्रिन्सिपल समोर उभं केलं आणि दिले आठवून सटासट. जर कुठल्या मुलाला काही झालं असतं तर जबाबदार कोण होतं मला सांगा. म्हणजेच केमिकल्स हे खूप डेंजरस असतात आणि यू शुड बी व्हेरी केअरफुल. करू नका सांगितलं, करायचं नाही. केमिकल्स एवढे डेंजरस असतात ना की ऍसिड्स किंवा फ्युम्स त्याच्या ज्या असतात किंवा अगदी बेसेसच्या पण फ्युम्स खूप डेंजरस असतात. लोकांच्या हातावरती फोड येतात फक्त त्याच्या वाफांमुळे. एवढे केमिकल्स भयंकर असतात आणि जे रिएक्टिव्ह असतात ते तर काहीही करू शकतो. जसं मी तुम्हाला आता सोडियम सांगितलं, अख्खच्या अख्खं बेसिन फुटलं त्याच्यामुळे. छोटे छोटे तुकडे होते ते, असे किती मुलांनी नेले असतील विचार करा. पण याचा अर्थ असा आहे की ह्या कंबस्टेबल गोष्टी आहेत, ह्या जळणाऱ्या गोष्टी आहेत आणि यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट दॅम. Magnesium, aluminum, zinc react with water at high temperature. When both these groups combine with water, it explodes. टेम्परेचर वाढलं की मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक हे पण टेम्परेचर वाढवल्यावरती पाण्याबरोबर रिॲक्ट करतात. नाही तर अल्युमिनियम तर आपण एरवी पण वापरतो, बरोबर. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला केमिकल सबस्टन्सेस पासून जी आग लागू शकते त्याच्या बाबतीत सतर्क राहायचंय. ठीक आहे, जे माहिती नाही तिथे डोकं चालवायचं नाही. प्रयोग करून बघ. मी तुम्हाला स्वतः सांगेन, तुम्ही सायन्सचा अभ्यास करता, तुम्ही प्रयोग करून बघा आणि मग शिका. पण प्रयोग करून बघा या वाक्याचा अर्थ असं नाही की वाटेल त्या गोष्टी ऍड करा आणि स्वतःच्या जीवावर बेतवून घ्या. नो. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाहीये ते आधी मिळवा. हे कोणते कोणते पदार्थ असू शकतात ह्याचा आधी विचार करा. मला काही माहिती नव्हतं, मी ते करून बघितलं आणि शिकणार होतो. हे भगवान, असं करून बघितलं तर तुम्हाला काय काय शिकायला मिळेल आणि तुमच्यामुळे लोकांना काय काय धडे मिळतील ह्याचा पण विचार करा. कारण आपल्यावरती आपल्या आजूबाजूला असलेले सगळे लोक अवलंबून असतात, बरोबर की नाही. फायर क्लास ई फायर ही इलेक्ट्रिकल फायर ही तर आमच्या घरात पण लागली होती, हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे मला. आधी आता ऐकून घ्या. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स इज क्लास ई फायर. टू एक्सटिंग्विश सच फायर, पॉवर इज कट ऑफ अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स लाईक कार्बन डायऑक्साईड आर युज्ड. झालं असं होतं आमच्या घरामध्ये. तुम्हाला ते रॉड माहितीये का, पाणी गरम करायचा रॉड असतो बघा, येस आहे ना मॅम. तुमच्या? येस मॅम. येस, असा गुड, असा एक रॉड आमच्याकडे होता आणि तो ना असा वरती लटकवून ठेवलेला असायचा. म्हणजे तो खूप वरती त्याचं कनेक्शन होतं आणि जेव्हा खाली बादलीमध्ये ते बुडवायचं असायचं तेव्हा त्याला वरून काढून खाली लावायचं, कारण तो आपण वर लटकवून ठेवतो, आपण काही 24 तास त्याला बादलीमध्ये ठेवत नाही ना. तर तो रॉड वरती होता आणि बाय मिस्टेक जे बटन असतं ना बाहेरचं बाथरूमचं, ते ऑन केलं की त्याचं कनेक्शन ऑन होतं, बरोबर. सो बाय मिस्टेक लाईटाच्या बटनाच्या ऐवजी ते बटन दाबलं गेलं. आता घरी कोणी पाहुणे आले, कोण आलं किंवा मी किंवा कोणी असू शकतं, बाय मिस्टेक ते लागले पाणी गरम करायला ठेवायचंय बादलीत, ते लावायचंय, ते लावणंच विसरूनच गेले, ते वरच्या वर होतं. तर तिथून इलेक्ट्रिसिटीच्या दुसऱ्या आतले कनेक्शन असतात ना पाईप्स, तिथे त्याचं कनेक्शन संपलं. जिथे हिटिंग सुरू होतं तिथे आतले दुसऱ्या वायर्स होत्या. थोड्या वेळानंतर जळका वास यायला लागला. आम्ही सगळे हॉलमध्ये होतो आणि धूर यायला लागला. हे काय होतंय? आणि मग आज जाऊन बघितलं तर दरवाजा उघडून बघितला बाथरूमचा, आयुष्यभर धूरच धूर आणि तिथे अशी टिंग 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 अशा ठिणग्या उडत होत्या. सासूबाई आल्या, म्हणाले पाणी होता. म्हणलं थांबा, पाणी नका ओतू, ती इलेक्ट्रिसिटीमुळे झालेली आग आहे, पाणी ओतू नका, थांबा, आधी मेन स्विच बंद करा, हे स्विच बंद करा, कारण बाहेरचं स्विच ऑनच होतं. घाबरल्यावरती माणूस सुरुवातीला काय म्हणतो, आग लागली, पाणी होता,
स्वाभाविक आहे, आपण सगळे पहिल्यांदा आज विचार करतो आग लागली का पाणी होतं, पण या आगेवरती पाणी नाही ओतायचं. इलेक्ट्रिसिटीवाली आग आहे, तिला विझवायला त्याच्यावरती दुसरं काहीतरी असं मटेरियल टाकायचं. तुम्हाला ते गोधड्या किंवा घोंगड्या अशा पदार्थ माहितीत का तुम्हाला, ते आग विझवतात. ते त्याला बंद करायचं, त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करायचा, एवढंच करायचं असतं याच्यामध्ये. थोडक्यात बाहेरच्या हवेशी त्या जागेचा संपर्क तोडायचा. ती वस्तू जळेल, खराब होईल, फाटेल, मान्य आहे, पण तिचा संपर्क तुटला की आग बंद होईल. समजलं? सगळ्याच ठिकाणी आग लागली पाणी होतं रे असं करायचं नाही. आपली पहिली रिएक्शन हीच असते, पण कुठल्या प्रकारची आग आहे बघा आणि त्याच्याप्रमाणे काम करा. ठीक आहे? ते कार्बन डायऑक्साईडचे सिलेंडर असतात, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असतील. ते वापरायचे कसे हेच लोकांना माहित नसतं. दॅट इज टू हेल्प यू इन द इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये भांडं कसं उघडायचं, हीच इमर्जन्सी आली तर हाऊ कॅन यू हेल्प युअर सेल्फ गाईज. नुसतेच भांडी असतात तिथे, पण त्याचं ट्रेनिंग झालेलं नसतं किंवा त्याच्याबद्दल माहिती नसेल तर ती माहिती मिळवा. असे सिलेंडर्स तुमच्या आजूबाजूला तुम्ही थिएटरमध्ये जाल किंवा मॉलमध्ये जाल, मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाल, कुठेही जा, तुम्हाला दिसतील. बस स्टॉप वरती असतील किंवा एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशन, कुठेही असतील. पण तुम्हाला माहिती आहे का ते कसं वापरायचं ते? आता तुम्हाला धडा आहे, आता तुम्हाला कळलं पाहिजे की हाऊ टू यूज इट. थिंक ओव्हर इट, टेक आउट सम टाइम. युट्यूबवर जा, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील. फाइंड आउट की हे कसं वापरायचं. इमर्जन्सी आली तर तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याकरता तयार असायला पाहिजे, तरच तुमचा पण जीव वाचेल, तुम्ही पण तिथेच असणार आहात. बरोबर की नाही? इट इज नॉट टू हेल्प यू, इट इज टू हेल्प एव्हरीबडी अराउंड यू. ज्याला माहिती आहे तोच मदत करू शकतो. खूप सारे लोक असे असतात जे पॅनिकमध्ये चुकीच्या गोष्टी करतात आणि सगळ्यांचा जीव टांगणीला लावून टाकतात. खूप तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे तर ती अतिशय अगदी सामान्य गोष्ट आहे. एखादा हिरो हिरोईन आले की त्याच्या मागे लोक पळत जातात आणि त्या भगदडमध्ये खूप लोक मरतात. जत्रेमध्ये जातात, एकमेकांना ढकलाढकली, चेंगराचेंगरी आणि मरतात. रेल्वेमधनं उतरताना ढकलाढकली करतात. आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. ह्याच्यामुळे जे गोंधळ निर्माण होतात ना, त्याला कंट्रोल करायला पाहिजे. एक माणूस पडला, त्याच्या अंगावर तुम्ही 4 लोक जाणार, तुम्ही त्याच्यावर पडणार, त्याच्यावर 10 पडणार, हे होत राहणार आहे. सो द थिंग इज हाऊ विल यू मॅनेज इट. ज्याला माहिती आहे तोच मॅनेज करू शकतो, तर तो स्वतःच त्या गडबडीचा भाग होतो. तर नाऊ वी हॅव टू बी मोर रिस्पॉन्सिबल. आपण त्यांच्यातलं नाही व्हायचं, आपण सुधारणाऱ्यातलं व्हायचं. हो की नाही? प्रॉब्लेम असेल तर सोल्युशन कसं काढायचं ह्याच्यावर तर आपण लोक खर्च करायला पाहिजे. करेक्ट की नाही? आपण का सायन्स शिकतोय? फक्त परीक्षेत पास होण्याकरता नाही. सायन्स इज अ सब्जेक्ट ऑफ लाईफ. यूज दिस नॉलेज टू ऑल द प्रॉब्लेम्स अराउंड यू. यू विल हॅव मेनी प्रॉब्लेम्स. एक प्रॉब्लेम सोडवला की तुम्हाला 10 प्रॉब्लेम सापडतील आणि त्याचे सोल्युशन शोधता शोधता तुम्ही खरे खरे सायंटिस्ट व्हाल. सायंटिस्ट कोण असतात? नाही काय 2 शिंग शेपूट असतं का? आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणारी जी लोक असतात ती सगळे सायंटिस्ट असतात. मग छोट्यात छोटा जुगाड केला असेल तरी पण तो सायन्सचाच प्रयोग असू शकतो, हे लक्षात ठेवा. काहीतरी त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल, नॅचरल किंवा थॉट असतो जो त्याला बरोबर तिथे जॉईन करतो. सगळ्यात सोपं तुम्हाला जुगाड सांगू का मी? बघा, आमच्या घरातलं उदाहरण आहे ते. आपल्याकडे हे जे आपले गॅसच्या शेगड्या असतात बघा, त्याला 4 पाय असतात. सगळ्यांच्या घरामध्ये आता गॅस आहे आणि त्याला 4 खाली असे ते काळ्या काळ्या रंगाचे रब्बरचे असे पाय असतात, त्याच्यावरती शेगडी उभी असते. तर मी एका आमच्या रिलेटिव्ह कडे गेले होते, तर त्यातला एक पाय ना निघून गेला होता. तर तो असा हलायचा, तो त्याच्यावरच तो म्हणजे गॅसची शेगडी ठेवली होती. 3 भाग बरोबर होते, एक हलायचा. तर त्याच्यावर कढई ठेवायला गेलं तर ते हल्लं. म्हणलं हे काय असं डेंजरस काम करता तुम्ही? त्यामुळे ते निघालंय ना. म्हणलं मग ते निघालंय तर तुम्ही काय केलं? ते म्हणाले काही नाही, त्या माणसाला बोलवलंय, 1 महिना झाला तो आला नाही. तर तुम्ही 1 महिना झाला अशा डेंजरस कंडिशन मध्ये स्वयंपाक बनवताय. तुम्ही त्याच्यामध्ये दूध गरम करणार, पातेल्यामध्ये पाणी गरम कराल, उकळतं पाणी सांडलं, भाज्या तुम्ही टाकता त्याच्यामध्ये, वरण तुम्ही करता, तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणाले काही नाही, आम्हाला सवय झाली. म्हटलं ही चुकीची सवय आहे ना. यू शुड फाइंड आउट द प्रॉब्लेम टू दिस सोल्युशन. तर ते त्यांना काही समजत नव्हतं, कारण की तो पाय निघत असतो ना खाली. तर तिकडे फिरता फिरता बाहेर त्यांच्या गार्डनच्या इथे एक असा दगड सापडला मला. चांगला स्क्वेअर शेप दगड होता. तो मी घेऊन आले आणि तो पाय काढून टाकला आणि तो दगड ठेवून दिला तिकडे खाली. म्हटलं आता हे बॅलन्स झालं ना. बघा, वेट बॅलन्स करणं हे पण एक सायन्सच ऍप्लिकेशन आहे ना. सोपं असतं. आपल्या आजूबाजूला जिकडे जिकडे प्रॉब्लेम दिसतात तिथे आपण आपलं डोकं चालवायला पाहिजे ना. एखादी गोष्ट नाहीये म्हणून रडण्यात काही अर्थ नाहीये. ती गोष्ट नाहीये तर काय असू शकते? तिथे मी काय करू शकतो? इथे डोकं चालवायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींना आपण बदलू नाही शकत.
त्याच्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन असू शकतं, तिथे आपला रोल आहे, हो की नाही? हे मी माझं जे सांगितलं हे सगळं तुम्ही करत असाल. हे मी तुम्हाला सांगते की तुम्ही असे स्वतःच्या लाईफ मधले सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करत असाल. आणि तिथेच तुम्ही कुठेतरी विचार करून बघा, तुमच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही कुठेतरी काहीतरी सायन्सचे ऍप्लिकेशन केलंय की नाही. यू विल शुअरली टेल मी येस. आता नाही, नंतर विचार करून सांगा मला की छोट्याशा प्रॉब्लेम Yes, मधनं काय ma'am. सोल्युशन तुम्हाला मिळालं, हो की नाही? तुम्हाला शेअर करायचं आहे कोणाला असा एखादा किस्सा? No, ma'am. बरं, आठवलं की मला सांगा. आता पुढचा एक आपल्याला डिझास्टर दिलाय, लँडस्लाइड्स, रिफ्ट कोलॅप्स. लँडस्लाइड म्हणजे अशा डोंगरावरची ना पूर्णच्या पूर्ण डोंगराच्या खालचं गाव त्याच्या खाली दबलं जातं, बरं का? त्याला आपण म्हणतो लँडस्लाइड. म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये त्याला मला नाही माहिती, लँडस्लाइडच म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. डोंगराचा वरचा भाग असा खाली येतो, डोंगर असा खाली पडतो, वरची माती अशी खाली पडायला लागते आणि ते तिथलं खालचं सगळं बुजून जातं, त्याच्यामुळे दाबलं जातं. असं इथे पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये माळीण दुर्घटना खूप फेमस आहे. एक गाव होतं माळीण नावाचं, त्याच्यावरती असा सगळा डोंगर आहे, म्हणजे डोंगराला लागूनच खाली होतं ते. खरं तर ते तिथे नाहीच असायला पाहिजे होतं. जे काही असे अनस्टेबल एरिया असतात ना, तिथे लोकांनी राहू नये असं सांगितलेलं असतं. पण काही वेळेला काही पॉलिटिकल किंवा काही सोशल, काही कुठल्याही कारणामुळे तिथे लोकांची वस्ती होते आणि ती वस्ती ही अयोग्य ठिकाणी असते. तर तेच झालं. खूप भयंकर पाऊस पडला, इतका प्रचंड पाऊस पडला, ढगफुटीसारखं काहीतरी वातावरण म्हणता येईल. आणि त्याच्या बरोबर ते सगळ्याच्या सगळं जे खाली पडलं ते गावच दबलं गेलं. दुसऱ्या दिवशी सगळे लोक तिथे गेली, नेहमीची पुढच्या गावातली दूध द्यायला, हे असे व्यवसाय सुरू असतात ना गावागावांमध्ये. गेले तर ते गावच दिसेना त्यांना. सो इमॅजिन करा किती भयंकर होतं. त्याचा एक व्हिडिओ बघू आपण नंतर वेळ मिळाला तर. ह्याला म्हणतात लँडस्लाइड आणि हे असे होतात. नॅचरल cracks and fissures present in hard rocks cause their breaking, especially at the time of heavy rains. Water entering these cracks causes weathering of these rocks. Weight increases and these rocks slide on the slopy region and settle at the lower side. This is called as collapse of rift. रिफ्ट म्हणजे कडा, कडा खाली कोसळणं. ह्या लँडस्लाइडचे कारण काय आहेत? आफ्टर इफेक्ट्स ऑफ नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन्स, स्टॉर्म्स, फ्लड, कॉल लँडस्लाइड. अर्थक्वेक नंतर लँडस्लाइड होऊ शकतात. जमीन पूर्ण हादरलेलीच असते, तर वरचे तुकडे तुकडे खाली पडायला काही नाही, खूपच सोपं आहे. सुनामीमुळे सुद्धा, सुनामी खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात तिकडे आणि ते जोरजोरात आपटतात त्या सर्फेसेसवरती. त्याची एनर्जी खूप जास्त असते, सो दे कॅन क्रिएट दिस प्रॉब्लेम ऑफ लँडस्लाइड्स. हेवी रेन्स, प्रचंड पावसामुळे ह्या डोंगरांच्या No. कपाऱ्यांमधनं पाणी घुसतं. कोणाला काय बोलायचं नसेल तर माईक बंद करा. माझ्याशी बोलायचं असेल तर बिनधास्त बोला, कारण मला तुम्ही कोणी दिसत नाहीये, पुस्तक शेअर केलंय मी आता. ठीक आहे. डोंगरांच्या कपारीमधनं बारीक बारीक खड्डे असतात बघा, दगडांच्या मध्ये, दगडांना पण भेगा पडलेल्या असतात खूप ठिकाणी. त्याच्यामधून पावसाचं पाणी आत 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 घुसतं. आत गेलेलं पाणी आत साठून राहतं. गरमी आली किंवा खूप पाऊस पडला तर आतमध्ये प्रेशर बनतं ना, ते प्रेशर बाहेर कसं पडेल, हे सगळं ढकलून किंवा फोडून आणि त्याला सगळं पुढे पुढे सरकवून. त्यातलं प्रेशर तर गेलं, पण ह्याच्यामुळे जे खाली पडलं ते गेलं कुठे? खालच्या सगळ्या एरियामध्ये जो उतारावर होता. ठीक आहे. फ्लड म्हणजे काय? पूर. या सगळ्यामुळे लँडस्लाइड होतात. अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज कॉज सॉइल इरोजन. ज्या डोंगरांवरती जंगल प्रदेश असतो, उतारावर शेती किंवा उतारावर वनीकरण, हे सगळं तुम्ही ऐकलं असेल. हे करण्याचं कारणच असं असतं की तिथे झाडं असतील, त्याची मुळं असतील तर ते मातीला धरून ठेवतात, वरून आलेल्या गोष्टींना अडकवतात. तुम्ही सगळं फोडून फोडून ठेवलं आणि चला रे आम्ही तिथे राहणार आहे, आम्ही तिथे स्पेशल माउंटन एरिया मधली प्लॉटिंग स्कीम. लोकांना मूर्ख बनवण्याचे खूप उद्योग सुरू असतात. आणि जे लोक शहरात राहतात, ज्यांच्या आयुष्यामध्ये कायमच धकाधकी असे, त्यांना असं वाटतं किती सुंदर निसर्ग आहे, आपण इथे जाऊन राहूया. पण ते सुंदर निसर्ग कधी भयंकर रूप घेऊ शकतं हे तुम्हाला नाही माहिती ना. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या अगेन्स्ट जाणार तेव्हा निसर्ग तुम्हाला तुमची जागा दाखवतोच, बरोबर ना? कोरोनामध्ये काय झालं होतं? आपण खूप सगळीकडे नाचत होतो, ह्युमन्स ह्युमन्स ह्युमन्स. आपल्यावरच सगळ्यात जास्त परिणाम कोरोनाचा झाला, हो की नाही? तर सांगायचा मुद्दा हाच आहे की हे सॉइल इरोजन बिरोजन आपल्यामुळे झालेलं आहे. चांगली झाडं डोंगरावरची कापून
प्लॉटिंग केली आहे, खरंच केली आहे खूप ठिकाणी. सो त्याचा परिणाम तिथल्या आजूबाजूच्या लोकांवर होणारच आहे. While building roads in mountains, there is a lot of digging that makes the mountain weak. तुम्ही भेडिया पिक्चर बघितलाय का? भेडिया नसेल बघितलं तर या सुट्टीत जरूर बघा. मस्त पिक्चर आहे, वरुण धवनचं पिक्चर आहे आणि कॉमेडी पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे. स्त्री बघितलंय का? स्त्री 1, स्त्री 2 त्यांचाच पिक्चर येतो भेडिया. तुम्ही म्हणाल काय तुम्ही आम्हाला पिक्चर बघायला सांगताय? का सांगते? कारण की त्याच्यामुळे तेच सांगितलंय, जे आपले नॉर्थ ईस्टचे जे सगळे भाग आहेत ना, 7 सिस्टर्स आपल्या देशातले सगळ्यात सुंदर भाग आहेत. आपल्याला ते थोडेसे वेगळे वाटतात कारण आपल्यापासून जरा लांब आहेत. खूप डोंगराळ भाग आहे, खूप वेगवेगळ्या वस्त्या आहेत तिथे, खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक, भाषा, संस्कृती सगळंच वेगळं आहे. पण तिथे खूप भयंकर दाट जंगल आहे. तिथे डेव्हलपमेंट अशी नाही जशी आपल्याकडे बाकी भारतामध्ये. तिथे डेव्हलपमेंट वेगळी आहे. तिथे खूप नॅचरल रिसोर्सेस आहेत, पण ते सगळे जमिनीच्या खाली आहे. मग त्या एरियामध्ये रस्ता बांधायचं काम असतं आणि त्याच्याकरता ते सगळं जंगल तोडणार असतात. तर तो भेडिया असतो ना तिथला, तो तिथलं रक्षण करणारा असतो. असं ते चांगली स्टोरी आहे, कॉमेडी मूवी आहे, तुम्ही जरूर बघू शकता आणि विथ फॅमिली बघू शकता. तर त्याच्यामध्ये हा जो थर्ड पॉइंट आहे ना, व्हाईल मेकिंग रोड्स इन द माउंटन्स, तर डोंगरावरती तुम्हाला, जंगलांमधून तुम्हाला रस्ते बनवायचे, तुम्हाला सगळं खोदत खोदत जावं लागतं ना. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या सगळ्या एरियाला डिस्टर्ब करता, झाडं तोडून टाकता, डोंगर उजाड करता आणि ह्याच्यामुळे काय होतं, ते डोंगर वीक होतात आणि मग लँडस्लाईड होतात. घाटावरती रस्ते बांधतात ना, आता ह्याच्या पुढे घाटावरून तुमची गाडी गेली की तुम्हाला आठवायला पाहिजे, ओ हो हे मी पुस्तकात वाचलंय. घाबरवणं करता नाही. इट इज टू टेल यू की डेव्हलपमेंट इज ऍट द कॉस्ट ऑफ नेचर. बरोबर? आपण आपल्या सोयी करता निसर्गाला खूप त्रास दिलेला आहे, खूप त्रास देतोय. ह्याच्या पुढे पण देणारच आहे आपण, कारण आपल्याला आपलं आयुष्य सुखी पाहिजे. बरोबर? पण त्याचा अर्थ असा नाहीये की आपण जे डॅमेजेस दिलेत ते नेचर सुखसुखी घेईल, तो कधी ना कधी एक झापड मारणारच आहे. सो ह्या सगळ्याच्या म्हणून ते होतं आणि ते आपोआप होतं. इफेक्ट्स ऑफ लँडस्लाइड. रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंज देअर पाथ्स. काय होतं याच्यामुळे? नद्या आपला मार्ग बदलून टाकतात, पूर येतो, प्रश्नच नाही. जो रस्ता होता तिथे काहीतरी अडथळा आलाय, तर पाण्याचा तर प्रवाह जोरात असतो ना. इथे रस्ता अडलाय का, दुसरीकडून जाऊ. जिकडे पाणी गेलं तिथे रस्ता नव्हताच पाण्याचा, तिथला सगळा एरिया लोकांनी भरलेला असेल, त्यांची घरं असतील वाहून गेली पाण्यामध्ये. डबल प्रॉब्लेम आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स, फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स. जे काही वॉटरफॉल्स असतात म्हणजे धबधबे, त्यांची जागा बदलून जाते. डोंगरच गेले ना, पडलाच ना तो भाग. फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स, नको तिथे पाण्याचे रिझर्वायर बनले, होऊ शकतं. There is live and financial loss on the large scale as trees, buildings, rocks on slopy area collapse on low-lying land. जिथे खालच्या बाजूला ते पडलंय तिथल्या लोकांचं काय झालं असेल, ते तर चेंगरूनच मेले ना. डोंगराच्या कडाच्या कडा जेव्हा खाली पडला, तिथे खाली असणारे लोक, झाडं, प्राणी, बिल्डिंगा, गाड्या, सगळंच गेलं म्हणजे गेलंच. बरोबर ना? लँडस्लाइड अफेक्ट द ट्रॅफिक. घाटावरती तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, पुढचा रस्ता बंद आहे, दरड कोसळली आहे. दरड कोसळली आहे म्हणजे घाटामध्ये सुद्धा पडतात दगड रस्त्यावरती, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं मागे, कुठेही पडू शकतात. लँडस्लाइड डिस्ट्रॉय प्लांट लाईफ ऑन इट. प्रश्नच नाही ना. प्लांटच्या लाईफ वरती सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम होतो. डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग हा लास्ट पॉइंट आहे या धड्याचा. बघा, डिझास्टर रिलीफ करण्याकरताच प्लॅनिंग करायला पाहिजे. दिस इफ द प्लॅन इज प्रिपेअर्ड, इट विल हेल्प एनी डिझास्टर रिलीफ इन दी स्कूल. फॉर दॅट प्रिपेअर अ चार्ट ॲज गिव्हन बिलो. तुमच्या शाळेमध्ये पण तुम्ही सगळी तयारी करू शकता. यू शुड बी रेडी फॉर एनी काइंड ऑफ डिझास्टर. प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल. तुम्हाला तुमच्या शाळेचा असा स्टडी करून ठेवायला पाहिजे, तसं तुम्हाला तुमच्या घराचा पण असा स्टडी करून ठेवायला पाहिजे. तुमच्या शाळेची जशी माहिती, तुमच्या घराची माहिती, तुमच्या घराचं नाव कुठे, पत्ता काय, जिल्हा कोणता, तालुका कोणता, सगळं. एकूण घरातली लोक बघा, नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर, हे सगळं तुमच्या घरामध्ये लावून ठेवा एक चार्ट. स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी. तुमच्या घरामध्ये पण तुम्ही असं करू शकता. आपल्या घरात 4 माणसं आहेत ना, मग ह्याला हा रोल, याला हा रोल, याला हा रोल. वाय नॉट बी प्रिपेअर्ड ॲट होम ऑल्सो. मग स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही तुमचं फायर एक्सटिंग्विशर, अवेअरनेस, इन्स्ट्रक्शन्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट, सेफ्टी, कम्युनिकेशन, अशा प्रत्येक कामासाठी 2-3 लोक द्यायची. बरोबर?
डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल बिल्डिंग. तुमच्या शाळेबद्दलची तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. एकूण किती खोल्या आहेत, किती क्लासरूम आहेत, एक्स्ट्रा रूम किती आहेत, म्हणजे स्टोर रूम वेगळी, टीचर्स रूम वेगळी, बरोबर. एकूण वर्ग किती आहेत, 5वी ते 10वीचे 10 वर्ग आहेत. तुकड्या म्हणजे सगळे एकूण क्लासेस. टाइप्स ऑफ रूफ, कसं तुमचं छत आहे, वुडनचं आहे का सिमेंटचं आहे का शीट्सचं आहे. बिल्डिंग किती जुनी आहे, कोणत्या वर्षी बांधली, यू शुड नो. गो अँड आस्क दिस इन युअर स्कूल. बघा तुम्हाला किती किती माहिती मिळेल. इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल ग्राउंड, टाइप ऑफ प्ले ग्राउंड, कसं आहे ते, त्यात प्लेयर्सची जागा आहे का, खो खो कबड्डी वगैरे अशा मोठ्या मोठ्या गेमसाठी का तिथे तिथे बसल्या बसल्या खेळण्यासारखी कमी जागा आहे, किती जागा आहे. डिस्टन्स ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोड, आपल्या शाळेच्या ग्राउंड पासून आपल्याला मेन रोडवर पळत जायचं असेल तर किती अंतर आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. डेली रुटीन ऑफ द स्कूल, तुमच्या शाळेचं रुटीन काय असतं, किती वाजता शाळा सुरू होते, किती वाजता ब्रेक होतात, किती वाजता सगळा स्टाफ जातो आणि शाळा रिकामी होते. डेली ऍक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन द स्कूल, रोज रोज काय काय ऍक्टिव्हिटी होतात जनरल, सगळ्याचा तुमच्याकडे डेटा पाहिजे. पॉसिबल हजार्ड्स इन द स्कूल, काय काय होऊ शकतं. नेम अँड टाइम, जसं दुपारच्या वेळेला मध्यान्ह भोजन येतं आणि त्यावेळेला इथे खूप ट्रॅफिक असतो, बरोबर. त्यावेळेला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, काय येऊ शकतो, नोट डाऊन करा. तुमची शाळा तुम्हाला माहिती आहे कशी, असं काही झालं होतं का, त्याच्याबद्दलची माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल, तुमच्या शाळेमध्ये काही इमर्जन्सी आले, समजा कुठेतरी सामान ठेवलं, तिथे काहीतरी पेपर जळले, काहीतरी झालं, तुम्हाला सांगितलं पटकन बाजूला व्हा, शाळेतून बाहेर जा, कुठून कसं जायचं याचा मॅप आहे का तुमच्याकडे. तुम्ही दुसऱ्या मधल्या कोपऱ्यातल्या वर्गात आहे, तुम्हाला सांगितलं शाळा रिकामी करायची, पळा, तुम्ही कुठून पडणार, उड्या मारणार तिकडनं वरनं खाली, नाही ना. तुम्हाला माहिती पाहिजे ना शॉर्टेस्ट रूट कोणता आहे, ज्या रस्त्याने तुम्ही जाते तिथेच खाली बंद केलं असेल तर तुम्ही जाणार कसं. सी, म्हणूनच सांगते आपल्याला आपल्या शाळेचा मॅप माहिती पाहिजे, काय काय करू शकतो आपण, कुठून कुठून जाऊ शकतो, या सगळ्याची माहिती आपल्याला पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे मॉक ड्रिल इन दी स्कूल. कधीतरी असं वर्षात एकदा, हे तुमच्या हातात नाहीये पण तुम्ही हे तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना सांगू शकता. आणि तुमची बिल्डिंग असेल तर तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही हे करा, जरूर करा. सुट्टीमध्ये एक वेगळा उद्योग होईल तुम्हाला अंदाज येईल की अशा परिस्थितीमध्ये लोक कसा जीव असतो. तुम्ही बघितलं असेल का, कुठेतरी आग लागलेली असते, त्याच्यामध्ये आपले जे फायर फायटर्स असतात ते त्या जिन्यावरनं वरनं चढून लोकांचे जीव वाचवतात, किती रिस्की काम करतात. तर डिझास्टर मॅनेजमेंट इज नॉट अन इझी जॉब, इट इज द लाईफ सेव्हिंग रोल ऑफ समवन हु इज हेल्पिंग अदर्स हु इज स्टक अप इन द डिझास्टर. तर जे लोक डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये उतरतात ते लोक हॅट्स ऑफ असतात, हो की नाही. स्वतःचा जीव पणाला लावून लोकांचा जीव वाचवणं सोपं नाहीये. आता एवढ्यातच 1-2 महिन्यापूर्वी मी बघितलं होतं, लोक गेले होते पिकनिकला कुठेतरी आणि खूप भयंकर पाऊस पडला. जंगलासारख्या एरियामध्ये लोकांना खूप हौस असते, पावसाळ्यामध्ये भटक्याची तर अशी वेळासारखी हौस असते ना, जिथे किल्ले बिल्ले डेंजरस ठिकाणी पण जातात, तिथे अडकले. खूप पाऊस पडला, रस्ते बंद झाले, मध्ये नदी होती, नदीला पूर आला, तिकडनं इकडे, आणि विथ फॅमिली छोट्या बाळांना घेऊन गेले होते. कसं जायचं, इकडून तिकडे जाणार कसं, तुम्ही अडकलाय तिकडे. मग काय, मग तिथल्या लोकल जे होते ना, स्थानिक, ज्यांना माहिती होतं की काय करायचं, त्या सगळ्या लोकांनी येऊन तिथलं, म्हणजे मानलं पाहिजे, अशा लोकांना खरंच मानलं पाहिजे, त्यांचा पूर्ण ग्रुप आला. आणि ते काही कोणत्या पॉलिटिकल वगैरे ग्रुपचे नव्हते, ते फक्त लोकांना मदत करण्याकरता आले होते. दोऱ्या बिऱ्या आणल्या त्या लोकांनी, स्वतःची साखळी बनवली, ह्या डोक्यावरून त्या डोक्यावर दोऱ्या घेऊन गेले आणि मग त्या दोऱ्यांना धरून धरून त्यांचे स्वयंसेवक इकडून तिकडे 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 करत सगळ्या लोकांना त्यांनी नदी क्रॉस करवली. ज्यांच्या जीवावर बेतली होती ना, त्यांचा जीव वाचवणारे हे लोक जे असतात ते खरे हिरो असतात. सो डिझास्टर मॅनेजमेंट हा फक्त टॉपिक नाहीये, ही रिअलिटी, आणि ही खरे खरे लोक करतात बरं का, खूप लोक करतात. सो त्या सगळ्यांना आपण खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे या निमित्ताने, आणि आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे त्याच्यातनं, हो की नाही. चला, आज आपला वेळही संपला, धडाही संपला. पुढच्या वेळेला आपण जर भेटलो तर आपण रिव्हिजन करू, आपला सगळा सिलेबस संपलेला आहे आज. तर थँक्यू फॉर नाऊ, भेटूया पुढच्या वेळेला. बाय मुलांनो, थँक्यू प्रेमा. चला बाय बाय बाय. बाय मॅम.